दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. सर्व ही सांगितलेलं आहे. सूर्योदयापासून आणखी याला आरंभ करावा. मध्यान्हकाली थोडा वेळ हे करू, त्या वेळेला भगवंताचं नामसंकीर्तन भजन वगैरे करावं. आणखी आहार अत्यंत सात्विक अशा प्रकारचा हविष्यान्न वगैरे जे सांगितलं तेलकट तुकड वगैरे घेऊ नये. शक्ती सामर्थ्य असेल तर उपोषण करून आणखी श्रवण करावं. नुसतं तूप किंवा नुसतं दूध घेऊनही श्रवण करावं. फलाहार घेऊन आणखी श्रवण करावं अथवा एक वेळ भोजन करून श्रवण करावं. जे आपल्या प्रकृतीला मानवे तसं करावं. परंतु मुद्दाम त्याची सुतारी सांगितले सनतकुमार, भोजनंतु वरम मन्ये कथा श्रवणकारकम नोपवासो वरः प्रोक्त कथा विघ्न करू जरी. कोणी एखाद्याला प्रकृती चांगली आहे त्याने आणखी उपोषण केलं म्हणून आम्ही जर उपोषण करायला लागलो आणखी आमच्या ह्याच्यामध्ये जर मध्ये विघ्न आलं तर श्रवणच बंद होणार ना. त्यापेक्षा भोजन केलं करायला हरकत नाही असंही त्याने संमती दिलेली आहे. पत्रावलीमध्ये भोजन करावं. त्याचप्रमाणे मानसिक मनाचा निग्रह, काम क्रोध गर्व अहंकार वगैरे विकार मनामध्ये उत्पन्न होऊ नये. श्रेष्ठ पुरुषांची निंदा कोणाचीही करू नये. त्याचप्रमाणे जे काही वर्ज्य पदार्थ सांगितलेले आहेत ते भक्षण करू नये. आणखी वाणीचा सुद्धा निग्रह करून सत्यवाणी आहे त्याचप्रमाणे ऋजुवाणी, सरळवाणी, विनीत वाणी असावी. असं सगळंही त्यांनी मनाचे नियम, वाणीचे नियम, आणखी शरीराचे नियम वगैरे सर्व सांगितलेले आहे. अशा रीतीनं हे सर्व यथाविधी जर केलं तर त्याचं फल प्राप्त होतं. समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी भगवद्गीता वाचावी आणि सर्व दोष जे काही न्यूनाधिक दोष दूर होण्याकरता विष्णू सहस्रनामांचंही पठण करावं हेही त्यांनी सांगितले. तशी इच्छा असेल तर भागवत ऋषभस्कंधाचा आणखी स्वाहाकार हवनही करावं असाही एक विधी सांगितला. म्हणजे सनतकुमार सांगतात, नारदा हे तुम्हाला सर्व महात्म्य सांगितलेलं आहे. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल. भक्तिमार्गाचा प्रसार झाला पाहिजे. लोकांची बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. भगवत भक्तीशिवाय ती होणार नाही. त्याकरता तीही तुमची इच्छा पूर्ण होईल. नारदांनाही अत्यंत आनंद झालेला आहे. इतक्यात शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी आले फिरत फिरत. 16 वर्षाचं वय आहे. ज्ञान महाब्धी चंद्रमहा त्यांना म्हटलेलं आहे. ज्ञान समुद्रातले चंद्र. अखंड भागवताचं पठण सारखं मुखाने चाललेलं आहे. 18,000 श्लोकाचं भागवत संबंध पाठ आहे, चालू आहे. ह्या भागवताचं महात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे. आणखी स्वर्गलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, कैलास पर्वतामध्ये हा रस नाही आहे. त्याकरता या भागवताचं आणखी तुम्ही सेवन करा अशी आणखी त्यांनी सूचना केली. भगवान श्रीहरी त्या ठिकाणी प्रगट झाले. सगळी ऋषी मंडळी, सगळी देवमंडळी होती. आणखी मग तिथं कीर्तनाला आरंभ झालेला आहे. शुकाचार्य महाराज कीर्तन करताय. प्रल्हाद स्थारधारी, टाळ धरण्याचं काम प्रल्हादजी करताय. इंद्राने मृदंग वाजवण्याचं काम सुरू केलेलं आहे. कार्तवीर्यार्जुनाने आणखी गायनाचं काम केलेलं आहे. शुकाचार्य महाराज आणखी भगवंताचं कीर्तन करतात. ब्रह्मदेव आहे, शंकर भगवान आहेत, वैकुंठवती श्रीकृष्ण परमात्मा तर बसलेला आहे. सर्वांना आनंद झाला आणि भगवंतानी त्या सर्व लोकांना सांगितलं, तुमची भक्ती पाहून मला समाधान झालेलं आहे. काय तुम्हाला मागायचा तो वर मागून घ्या. त्यांनी प्रार्थना केली देवाला, भगवंता नगाह गाथा सुच सर्व भक्तैहि एभिस्तया भाव्यमति प्रयत्ना मनोरथोयम परिपूर्णीय तशी चोक्त्वांतरधीर वाट. भागवत सप्ताह ज्या ठिकाणी चालू झालेला असेल त्या ठिकाणी आपल्या या सर्व भक्त मंडळींना घेऊन आपण इथं वास्तव्य करावं ही आमची इच्छा आहे. तसाच तू म्हणून भगवंताने सांगितलं.
नारदाने सर्व ऋषी मंडळींचा सत्कार केलेला आहे, नमस्कार सर्वांना केला. भक्ती ज्ञान वैराग्य यांना अत्यंत शांती मिळालेली आहे, त्यांच्या मनाचं समाधान झालेलं आहे. हे नारदांचं काम आहे. शौनकानी विचारलं, शुकाचार्याने आणखी परीक्षित राजाला हे भागवत केव्हा सांगितलं? गोकर्णाने केव्हा भागवत सप्ताह केला? आणखी देवर्षी नारदांना ब्रह्मपुत्राने सनत्कुमाराने केव्हा सांगितलं? सूत सांगताय, आकृष्ण निर्गमा 30 वर्षाधिक गते करो नवमी तो नभस्येज कथारंभम शुको करो. भगवान गोपाळ कृष्ण हे वैकुंठ लोकाला निघून गेल्यानंतर 30 वर्षापर्यंत परीक्षित राजाने राज्य केलेलं आहे. त्या 30 वर्ष गेल्यानंतर भाद्रपद शुद्ध नवमीपासून आणि पौर्णिमेपर्यंत शुकाचार्यांनी परीक्षित राजाला ही कथा सांगितली. परीक्षित राजाचा आणखी श्रवण झाल्यानंतर कलियुगाची 200 वर्षाचा काल गेला. त्यावेळेला आषाढ शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत गोकर्णाने ही कथा सांगितली. त्यानंतर 30 वर्षाचा कलीचा काळ गेलेला असताना कार्तिक शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत सनत्कुमारांनी ही कथा नारदांना सांगितलेली आहे. असा एक काळ निर्णयही त्यांनी दिलेला आहे. अशी ही भागवत कथा भवरोग दूर करणारी आहे. भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. सर्व आणखी पातकांचा नाश करणारी आहे. यमनगरातून आणि यमाच्या आज्ञेनं पापी मनुष्याला नरकाला आणण्याकरता यमदूत निघालेले असताना यमधर्म त्यांना बोलावतो आहे आणि त्यांच्या कानामध्ये सांगतो, परिहर भगवत कथा सुमत्ता प्रभुरह मन्यगृणान वैष्णवा. भगवत कथा अत्यंत प्रेमाने श्रवण करणारे सज्जन असतील त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका बाबा. त्यांच्यावर माझा अधिकार नाही आहे, पापी लोकावरती माझा अधिकार. अशा रीतीनं त्याने हे सांगितलेलं आहे. तेव्हा असं हे एकंदर सर्व शास्त्राचा विचार करू शुकाचार्याने सांगितलेली ही कथा किती निर्मल आहे, शुद्ध आहे, पापक्षय करणारी आहे. हे सगळं ही आणखी सुताने शौनकादिक महर्षींना सांगितलेलं आहे. आणि मग त्यांचे प्रश्न त्या प्रश्नाप्रमाणे संपूर्ण भागवत हे त्यांना सुताने निवेदन केले. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत्. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण विश्वनाथ मुकुंद विष्णु श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण मुकुंद विष्णु भगवान श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान शक्ति सरस्वरामना अन्यांश हस्तचरणश्रवण पदादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत रक्षसान्तकम्. पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचिह्नचारुबाहुलते कर्पूरामलदेहे वागीश्वरिचोदयाशु मम वाचं. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्रीगणेशाय नमः. श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः. जन्माद्यस्य यतोऽन्वयाजितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा
ब्राह्मणा स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. भगवान वेदव्यास महर्षी अनेक पुराण ग्रंथांची रचना त्यांनी केली. वेदाचे 4 विभाग केले. महाभारतासारखा मोठा इतिहास ग्रंथ लिहिला. पण चित्ताला काही शांती लाभेना. नारद महर्षींच्या मार्गदर्शनाप्रमाणे भागवत महापुराण करावं अशी त्यांना इच्छा उत्पन्न झाली. आरंभाला त्यांनी परमेश्वराचं स्मरण केलेलं आहे, मंगलाचरण. ईश्वर हाच सद्गुरु रूप आहे. ईश्वराची 2 रूप त्यांनी या श्लोकामध्ये आरंभाच्या दाखवलेली आहे. संपूर्ण सृष्टीचं कार्य करणारा परमात्मा आहे. ईश्वराचं ज्ञान करून देण्याकरता त्याचं लक्षण आरंभाला सांगतात. सर्व जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ही कार्य ज्या परमेश्वराची आहे त्याच्यापासून होत आहे. सर्व ज्ञान ज्याला आहे, स्वयंप्रकाश अशा प्रकारचा हा परमात्मा. आणि त्यांनीच आरंभाला ब्रह्मदेवाला सर्व ही वेदज्ञानाचा उपदेश केलेला आहे. म्हणजे गुरुस्थानीही भगवान आहे आणि सृष्टी करण्याचं सामर्थ्य असल्यामुळे सृष्टीकर्ताही तो आहे. तोच सर्व रूप बनलेला आहे. तेच समजून घ्यायचं ज्ञान होणं मोठं कठीण आहे. सूर्याचे किरण पसरलेले असताना पाणी आहे असा भास होतो त्या मृगाला. असतं किरण असतात. त्याप्रमाणे त्रिगुणात्मक ही जी मायासृष्टी, हे जे विश्व आहे, हे सच्चिदानंद घन जो परमात्मा आहे सर्वव्यापी, त्याच्या स्वरूपावर हे भासत आहे. असत्य मिथ्या आहे. त्याला अधिष्ठानभूत जे काही सत्य तत्व आहे, परब्रह्मरूप, त्याचं ज्ञान झालं म्हणजे हे सर्व ही आभास, विश्वाभास मावळून जातो आहे. त्या आणखी आनंद स्वरूप परमेश्वराचं आम्ही चिंतन करतो, ध्यान करतो, अशी प्रार्थना आरंभाला ब्रह्मदेव व्यासाने केली आहे. भागवत ग्रंथामध्ये कोणता विषय सांगितलेला आहे, मुख्य काय सांगितलेला आहे, तर हा जो परमेश्वराची भक्ती, आराधना, उपासना हाच मार्ग याच्यामध्ये सांगितला. ईश्वराची भक्ती करावी सर्वांनी. निर्मत्सर म्हणजे मनामध्ये कामक्रोधाधिक विकार ज्यांच्या नाही आहे, असे जे आहेत सत्पुरुष साधू, त्यांच्या करता या ठिकाणी ईश्वराची आराधना हा धर्म सांगितला. ईश्वराची आराधना केल्यानंतर ते जे आहे अधिष्ठानभूत मूल तत्व जे आहे परमात्मा, भगवान, परब्रह्म ज्याला म्हणतात, त्याचं ज्ञान होतं आणि सर्व ही मिथ्या आभास निघून जात. तापत्रय सर्व ही नाहीस होत आहे. असं हे भागवत वेदव्यास मुनींनी केलेलं आहे. ईश्वराच्या कृपेनं आणखी याचं श्रवण जर घडलं तर तो परमात्मा चित्तामध्ये आणि अभिव्यक्त होतो आहे. असं सर्व ही वेदाचं सारभूत हे आहे. हे सर्वांनीही ऐकावं, चिंतन करावं, असं आवाहन करू कथेला आरंभ केलेला आहे वेदव्यास. नैमिषारण्यामध्ये शौनकादिक महर्षींचं वास्तव्य आहे. यज्ञयाग चालू आहेत. त्याने ईश्वराचीच उपासनाच ती आहे. त्या यज्ञयागामध्ये एकदा पुराणांचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे अशा प्रकारचे सूत हे तिथं आले, वेदव्यासांचे शिष्य. आनंद झाला सर्व ऋषींना.
त्यांचं स्वागत केलं, सत्कार केला त्यांनी आणि बोलायला सुरुवात केली की सूतजी, वेदव्यासांच्या जवळ राहून आपण सर्व ही पुराणांचा अभ्यास केलेला आहे, धर्मशास्त्र सर्व आपण शिकलेले आहात. व्यास महर्षींची आपल्यावर मोठी कृपा झालेली आहे, सर्व ज्ञान आपल्या जवळ आहे. तर आम्हाला आपण सांगा, अनेक शास्त्र आहेत, अनेक पुराण ग्रंथ आहेत, या सर्वांमध्ये मानवाने जे करावं, मुख्य जे आहे मानवाना करण्यासारखं, ते आम्हाला आपण सांग. सर्व ऐकण्याला इतकं आयुष्य कुणाजवळ आहे म्हणाले. आता कलियुग सुरू झालेलं आहे, अल्प आयुष्य आहे, बुद्धीही अल्प आहे आणि भाग्यही अल्प आहे. ऐकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी असतील. सार सर्वांचं प्रधान साधन कोणचं आहे तेवढा आम्हाला आपण सांगा. हा एक प्रश्न आहे. असे 5-6 प्रश्न ऋषींनी केलेले. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला, महाराज, देवकी आणि वसुदेव यांचे पुत्र झाले भगवान, श्रीकृष्णांचा अवतार कशा करता झाला, हेतू काय, कृष्णावताराचा हेतू त्यांनी विचारलेला आहे. ज्या भगवंताची लीला ऐकणारे अशा प्रकारचे जे आहेत मोठे मोठे ऋषी, हे सगळ्या जगाला सुद्धा आणखी पवित्र करतात, उद्धार करू शकतात. त्या भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आम्हाला सांगा. त्यानंतर भगवंतानी मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह, वामन, परशुराम पुष्कळ अवतार, 10च अवतार नाही, आणखीही अवतार या भागवतामध्ये सांगितलेले आहे. त्या सर्वही अवतारांच्या कथा आम्हाला आपण सांगा. भगवंताच्या कथा कितीही जरी ऐकल्या तरी आमच्या मनाचं समाधान होत नाही. बलरामांच्या सह भगवान गोपाल कृष्ण अवतार घेऊन आले, आणखी फार मोठ्या लीला त्यांनी केल्या. त्या श्रीकृष्णांचं ही संपूर्ण चरित्र आम्हाला आपण सांगा. आम्ही त्याकरता इथं बसलो आहोत म्हणाले. ईश्वराच्या कृपेनं आपण या ठिकाणी आम्हाला भेटण्याकरता आला, ही देवाची कृपा आम्ही समजतो आहे. आपल्या मुखातून सर्वही ईश्वराचं चरित्र आम्हाला ऐकायचं आहे. आणखी एक प्रश्न असा आहे, योगेश्वर श्रीकृष्ण भगवान हे निजधामाला गेले, वैकुंठ लोकाला गेल्यानंतर ह्या धर्माचं संरक्षण कोणी केलं म्हणाल, धर्मरक्षक कोण आहे या वेळेला, हा त्यांचा प्रश्न आहे. याप्रमाणे सूताने ऋषींचे प्रश्न ऐकले, त्यांची उत्कंठा आस्था ही सगळी पाहिली आणि त्यांनी आपले जे गुरु महाराज शुकाचार्य महाराज यांना वंदन केलेलं आहे आणि सांगायला आरंभ केला. नरनारायण देवता आहे भारतवर्षाची, त्या नरनारायणांनाही नमस्कार केला सूताने आणि विद्यादेवी सरस्वतीलाही वंदन करून आरंभ करतात. ऋषी महाराज, आपण फार चांगले प्रश्न मला विचारलेले आहेत. सर्व लोकांचं कल्याण यामुळे होणार आहे. श्रीकृष्णांचं चरित्र, आणखी अवताराची चरित्र सगळी आपण विचारली. पहिला प्रश्न म्हणजे सर्व साधनामध्ये श्रेष्ठ साधन कोणचं, सार काय सगळ्या ग्रंथांचं हाय ते सांगताय. सवई पुंसाम परो धर्मो यतो भक्तिरहोक्षजे अहेतुकी अव्यवहिता जयात्मा संप्रसिद्धती. साधनं जी सांगितलेली आहे त्या सर्व साधनांचं फळ काय म्हणाले. भगवान श्रीहरीविषयी अंतःकरणामध्ये अत्यंत प्रेम निर्माण झालं पाहिजे, तरच त्या साधनांचा उपयोग आहे. ही भक्ती अशी निर्माण झाली पाहिजे की अहेतुकी भक्ती पाहिजे. संसारामध्ये असणाऱ्या जीवांना अहेतुक बनताच येत नाही. काही मनामध्ये हेतू नाही. देवावर प्रेम करायचं, कोण कोणावर प्रेम करतो आहे.
प्रत्येकाच्या मनात काही हेतू असल्याशिवाय कोणी प्रेम करत. ईश्वराची भक्ती निर्हेतुक पाहिजे आणि अप्रतिहत पाहिजे, अखंड चालू आहे. 7 दिवस आपल्याला भागवत श्रवण करण्याला मिळत आहे, तसं नाही, अखंड श्रवण झालं पाहिजे, म्हणजे चित्ताला प्रसन्नता प्राप्त होती आणि त्या भक्तीच्या योगाने ज्ञान वैराग्य यांचाही लाभ होतो म्हणाले. परब्रह्म परमात्मा भगवान ज्यांना म्हणतात त्याचं ज्ञान होतं, साक्षात्कार होतो आहे. म्हणून भगवंताच्या लीला कथा निरंतर श्रवण कराव्यात, कथन कराव्यात, चिंतन कराव्यात. मोठे मोठे ऋषी भगवान श्रीहरीच्या कथा श्रवण करून आणखी अंतःकरणामध्ये भगवत भक्ती ज्यांच्या निर्माण झालेली आहे, असे ते महात्मे भगवत भक्त. कामक्रोधादिक विकार सगळे त्यांच्या चित्तातले नाहीसे झालेले आहे. प्रसन्न चित्त आहे आणि भगवंताचं ज्ञान साक्षात्कार त्यांना होतो आणि कृतार्थ ते होत आहे. अशा प्रकारचा हा भगवान श्रीहरी अनेक रूप त्यांनी धारण केलेली आहे. ती विश्व निर्माण केलं, पण विश्वाचं संरक्षण करण्याचंही कार्य त्यांनाच करायचं आहे. अनेक अवतार त्यांनी धारण केलेले आहे. मोठ्या मोठ्या आणखी महर्षींनी भगवान श्रीहरीची आणखी उपासना केली आणि आपलं कार्य त्यांनी करून घेतलेलं आहे. भगवान वासुदेव हा सर्वांना आणखी ध्येय आहे. ज्ञान तप धर्माचरण सगळ्याचं फळ शेवटी म्हणजे भगवान वासुदेवाची कृपा प्राप्त होणं हेच मुख्य आहे. त्याच भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली आपल्या मायाशक्तीनं. आणखी सामान्य जीवाप्रमाणे आणि तो कार्य करतो आहे, लीला करतो आहे. सर्वही विश्वामध्ये तो भरून राहिलेला आहे विश्वात्मा. अनेक जीवरूपही त्यांनी धारण केलेली आहेत, अनेक शरीरही त्यांनी धारण केलेली आहेत. आरंभाचं मुख्य रूप म्हणजे विराट स्वरूप आहे. 14 भुवनात्मक एक ब्रह्मांड, अशी अनेक ब्रह्मांड म्हणजे विश्व आहे. ते विश्वरूप त्यांनी धारण केलं परमेश्वराने आणि असा विश्वरूपी विराट स्वरूपी जो परमात्मा आहे त्याचं ज्ञान हे आणखी उपासना सामर्थ्याने, उपासना बलाने आणखी ऋषी मंडळी करून घेत आहेत. त्यांच्याच नाभी कमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले आणि त्यांनी सगळी सृष्टी पुढे ईश्वराच्या आज्ञेनं केलेली आहे. हे विराट स्वरूप म्हणजे पुढे झालेले जे अनेक अवतार आहेत त्यांचं मूळ कारण आहे. यापासूनच सगळी पुढची रूप तयार झालेली आहेत. म्हणून काही भगवंताची स्वरूप अवतार सांगताय. सैव प्रथमं देव कौमारम सद्गमा स्थिरः. ब्रह्मदेव निर्माण झाले आणि त्यांना आज्ञा केली परमेश्वराने, तुम्ही सृष्टी करा. त्यांना ज्ञानाचा उपदेश केला, वेदज्ञान दिलं. त्यामुळे सर्व सृष्टी रचनेचं ज्ञानही त्यांना झालेलं आहे. त्यांनी आपल्या संकल्पानेच आरंभाला सृष्टी करण्याला आरंभ केला. मनामध्ये संकल्प झाल्याबरोबर आणखी ते सृष्टी व्हावी. सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार 4 पुत्र उत्पन्न झाले ब्रह्मदेवानी संकल्प केल्याबरोबर आणि ते चौघेही ब्रह्मचारी तपस्वी अशा प्रकारचे भगवंताच्या चिंतनामध्ये निमग्न झाले. तोही भगवंतांचा अवतार आहे. भगवंतानीच ब्रह्मदेवांच्या संकल्पाने हे रूप धारण केलं. त्यानंतर ही पृथ्वी रसातलामध्ये गेलेली होती, तिला वर काढण्याकरता वराह रूप भगवंतानी वराह अवतार धारण केला. देवर्षी नारदांचं रूपही ज्यांनी धारण केलं, भक्तिमार्ग आणखी प्रगट केलेला आहे. नर नारायण
हेही अवतार त्यांनीच धारण केलेले आहेत. कपिलावतार धारण केलेला आहे. अत्रि ऋषींचे पुत्र झाले दत्तात्रेय रूपाने. प्रल्हाद, अलर्क, कार्तवीर्यार्जुन या सर्वांनाही त्याने उपदेश करून कृतार्थ केलेला आहे. यज्ञ नावाचा भगवंताने अवतार धारण केला. मनुराजाचं संरक्षण त्यांनी. नाभिराजाचे पुत्र म्हणजे ऋषभदेव, हा ऋषभ अवतारही भगवंतांचा झालेला आहे. या सर्वही अवतारांची चरित्र सूत हे पुढं सांगणार आहे. आरंभाला नुसतं आपला उल्लेख करताय. पृथुराजा, हे पृथुराजाचं स्वरूपही भगवंतानी धारण केलेलं आहे. सर्वांचं संरक्षण केलं. मत्स्यावतार धारण केला. समुद्र मंथन देवदैत्य करीत असताना कुर्मावतार धारण केलेला आहे. धन्वंतरी अवतार धारण केला. आयुर्वेद ज्याने प्रकट केलेला आहे. सर्व दैत्यांना मोहामध्ये पाडून आणखी अमृत आपल्या ताब्यात घेण्याकरता मोहिनी रूप धारण केलं भगवंताने. वामनावतार हे ते आहे. परशुराम अवतार धारण करून उन्मत्त झालेले अशा प्रकारचे क्षत्रिय राजे यांचं आणखी शासन त्यांनी केलं. सत्यवतीपासून आणि ही वेदव्यास रूपाने भगवान अवतीर्ण झाले. वेदाचे अनेक भाग केले त्यांनी. पुराणांची रचना केली. पुढं देवांचं कार्य करण्याकरता अयोध्येमध्ये रामचंद्र रूपाने भगवान प्रगट झालेले आहे. कलियुग सुरू झालेला असताना यदुपुरामध्ये रामकृष्ण रूपाने भगवान प्रगट झाले आणि भूमीचा भार त्यांनी हरण केलेला आहे. सर्व दैत्यांना मोहामध्ये टाकण्याकरता म्हणून बुद्ध नावाचं रूप त्यांनी धारण केलं. आणि शेवटी करकी नावाने भगवान प्रगट होणार आहे. असे अनेक अवतार आहेत म्हणाले. पण त्या सर्वही अवतारांचं स्वरूप काय आहे, लीला काय आहे, सामर्थ्य काय आहे, हे समजून घेणं म्हणजे फार अत्यंत कठीण आहे. त्याच्या कृपेनंच हे व्हायचं. ही भगवंताची मायाशक्ती सर्वांनाही मोहामध्ये टाकणारी आहे. त्या भगवंताची कृपा होण्याकरता त्याच्या लीला अत्यंत श्रद्धेनं ऐकल्या पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्म संहितं उत्तम श्लोक चरितं चकार भगवान ऋषी. वेदव्यास महर्षीने हे वेदतुल्य भागवत पुराण हे सर्व लोकांच्या कल्याणाकरता म्हणून याची रचना केली. आणि आपल्या मुलाला म्हणजे शुकाचार्याला त्यांनी हे भागवत सगळं शिकवलेलं आहे. सर्व वेद याचं सार काढून हे भागवत तयार केलेलं आहे. शुकाचार्य महाराजाने गंगा तीरावर प्रायोपवेशन करून बसलेल्या अशा परीक्षित राजाला हे सांगितलं भागवत. शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला भागवत कथन करीत असताना ईश्वर कृपा माझ्यावर झाली, मी तिथं होतो म्हणाल्या, मला हे ऐकायला मिळालेलं आहे. ते भागवत संपूर्ण आपल्याला मी सांगणार आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर हे भागवत हाच पुराण सूर्य सर्वांच्या रक्षणाकरता म्हणून आणखी प्रगट झालेला आहे. हे ऐकलं शौनकादिक महर्षींनी आणि आनंद झाला त्यांना. त्यांनी सांगितलं, सूतजी ही भागवत कथा आम्हाला अवश्य ऐकायची इच्छा आहे, आपण सांगा कोणत्या युगामध्ये हे भागवत तयार झालेलं आहे. वेदव्यासांना कोणी प्रेरणा केली आणि व्यासाने हे केलेलं आहे. त्यांचे पुत्र जे शुकाचार्य नेहमी आत्मसमाधीमध्ये निमग्न असणारे, बाहेर काही देहाचं सुद्धा ज्यांना भान नाही. शुकाचार्य पुढं निघालेले आहेत घरदार सोडून आणि वेदव्यास महर्षी त्यांना आणावं म्हणून पाठीमागं चाललेले आहे. तरुण वयामध्ये असलेले शुकाचार्य महाराज रस्त्यामध्ये एका सरोवरात
काही अप्सरा स्नान करत होत्या. त्यांच्या समोरून तरुण अशा प्रकारचे तेजपुंज शुकाचार्य गेले, पण त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला. कार्य स्नानाचं त्यांचं चाललेलं आहे. पाठीमागून हे वेदव्यास महर्षी म्हातारे आले. त्यांना पाहिल्याबरोबरच त्या स्त्रिया वर आल्या, वस्त्र नेसून खाली मान घालून उभा राहिल्या. व्यासांना आश्चर्य वाटलं. व्यासाने विचारलं, बायकांनो, माझा तरुण मुलगा तुमच्या समोरून गेला, वस्त्र सुद्धा त्याच्या अंगावर नाही, त्याला पाहून तुम्हाला लज्जा वाटली नाही, काही नाही. मी म्हातारा म्हणाले, मला पाहिल्याबरोबरच तुम्हाला लाज वाटली. त्या बायका म्हणाल्या, व्यास महर्षी, हे तुम्ही विचारताना हेच कारण आहे. तुमच्या मनामध्ये अजून स्त्री आणि पुरुष ही भेददृष्टी आहे. तुमच्या मुलाला ती भेद गेलेला आहे, संपलेला आहे. एकमेव अद्वितीय जे परमात्मतत्व आहे तेच मी आहे. या समाधीमध्ये निमग्न असणारे आपले पुत्र, यांना पाहून आम्हाला काही, आमच्या मनावर काही परिणाम नाही. शौनक ऋषी विचारतात, अशा उच्च भूमिकेवर गेलेले शुकाचार्य यांनी संपूर्ण भागवताचा अभ्यास कसा केला, कसा म्हणाले? समाधी काही त्यांनी सोडली का? आणि त्याने ते कुठेही एका ठिकाणी राहत नाहीत. शुकाचार्य संचार नेहमी चालू आहे. कोणाच्याही घरामध्ये आणखी थोडा वेळ थांबायचं, पुढे जायचं. त्यांनी संबंध आणखी भागवत याला कसं सांगितलं म्हणाले, 7 दिवस थांबून. परीक्षित राजाने आणखी प्रायोपवेशन करून जरी तीरावर बसण्याचं काय कार्य घडलं म्हणाले. पराक्रमी राजा, मोठा भगवत भक्त असताना राज्य का सोडलं त्यांनी, हे सर्वही आम्हाला सांगा. सूप सांगतात ऋषी महाराज, द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जात पराशरादियोगी वासव्यां करया हरे. हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असा सारखा काळ चाललेला आहे. पुन्हा कृतयुग, त्रेतायुग, तिसरं द्वापर युग ज्या वेळेला सुरू झालं, त्या तिसऱ्या द्वापार युगामध्ये वेदव्यासांचा जन्म झाला. वेदव्यास महर्षी एके दिवशी आपल्या आश्रमामध्ये प्रातःकाळच्या वेळेला विचार करण्याकरता बसले. एकांत आहे आणि समाधी त्यांची लागली. काय एकंदर विश्वाची एकंदर स्थिती कशी आहे जगाची हे पाहू लागले ते ऋषी. सर्व एकंदर शक्ती क्षीण झाली जी आहे जगाची, हे त्यांना दिसून आलं. कोणाच्याही मनामध्ये श्रद्धा राहिली नाही, बल राहिलेलं नाही, बुद्धी नाही, आयुष्य नाही, सगळं कमी 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 होत चालले. ही स्थिती ज्या वेळेला वेदव्यासांच्या लक्षामध्ये आली, आरंभाला त्यांनी हा यज्ञमार्ग व्यवस्थित चालू राहावा त्याची परंपरा म्हणून वेदाचे 4 भाग करून ठेवले. कारण एक वेद मोठा पूर्वी होता, एकच वेद, त्याचं संबंध अध्ययन कसं करता येईल, आयुष्य पाहिजे, बुद्धी पाहिजे, सोयी करता म्हणून 4 विभाग त्यांनी केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वणवेद. आणि इतिहास पुराण हाही 5वा वेदच आहे. पैल ऋषींनी ऋग्वेदांचा अभ्यास केला, जैमिनींनी सामवेदाचा अभ्यास केला, वैशंपायनाने यजुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे आणि सुमंतूने अथर्ववेदाचा अभ्यास केला. इतिहास पुराणांचा अभ्यास आमचे पिताजी रोमहर्षण यांनी वेदव्यासांच्या जवळ केलेला आहे. सर्व ज्ञान या शिष्याना अर्पण केलं वेदव्यासानी. त्याही शिष्यानी आपल्या वेदाचे भाग केले, पुराणांचे भाग केले, आपल्या आपल्या शिष्याना शिकवलेले आहे. अशी ही ज्ञानाची परंपरा पुढे चालू राहिलेली आहे. सर्वांनाच काही यज्ञ यागाचा अधिकार नाही आहे, वेदाध्ययनाचा अधिकार नाही. त्यालाही ईश्वराचं ज्ञान झालं पाहिजे, भक्ती उत्पन्न झाली पाहिजे. म्हणून वेदव्यासाने महाभारताची रचना केली. किती वाङ्मय त्यांनी तयार केलेलं आहे, असं कार्य चाललेलं आहे. सर्व लोकांना मार्गदर्शन घडावं हा उद्देश आहे.
आपल्याला आणखी योग्य मार्ग कोणचा हे समजून घेऊन त्यांनी त्याप्रमाणे आणखी जावं. असं सर्व कल्याणाकरता प्रयत्न करतायत वेदव्यास महर्षी, परंतु त्यांच्या चित्ताला समाधान काही मिळालं नाही. काय झालं म्हणाले, माझ्या मनाला शांती का नाही आहे. महाभारताची रचना केली, महापुराण अनेक पुराण केली म्हणाले, सगळ्या देवतांची जी अवतार आहेत ते सगळे वर्णन केले. काय न्यूनता काय आहे, अद्याप काय करायचं राहिलं आहे. अशा विचारामध्ये वेदव्यास महर्षी असताना ब्रह्मदेवांच्या आदेशाप्रमाणे नारद महर्षी त्यांच्या आश्रमात येऊन पोचलेले. कुठले वेदव्यास महर्षी, नारद महर्षी मोठे अधिकारी, ब्रह्मर्षी, ब्रह्मज्ञानी, यथाविधी त्यांची पूजा केलेली आहे. बसले आसनावर नारद महर्षी आणि नारदानेच बोलायला सुरुवात केली. पराशर्य महाभाग भवतः कच्चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानसे. वेदव्यास महाराज, काय आपल्या मनाचं समाधान आहे की नाही म्हणाले. शांती आहे ना तुमच्या मनाला, दुसरं काय विचारायचं. महाभारतासारखा ग्रंथ आपण केलेला आहे म्हणाले की ज्याच्यामध्ये सर्व ज्ञान आहे. धर्म अर्थ काम मोक्ष चारीही पुरुषार्थांचं विवेचन. यदिहास्ति तदन्यत् जन्येहास्ति क्वचित व्यासानीच प्रतिज्ञा. महाभारतामध्ये 4 पुरुषार्थासंबंधी जेवढं आहे तेच बाहेर मिळेल ऐकायला, जे यात नाही ते बाहेर नाही यात. एवढा मोठा ग्रंथ आपण केला. परमेश्वर स्वरूपाचं ज्ञान करून आपण घेतलेलं आहे आणि आपल्याला चित्त काही समाधान दिसत नाही. तुमचं काय कारण आहे सांगा. व्यासानेच विचारायचं, हे नारदानेच ही गोष्ट काढली. वेदव्यास म्हणाले, नारदा तुम्ही बोलला हे असं आहे, मला काही समाधान शांती नाही म्हणा. काय कारण आहे आपण सांगा. आपण सर्वज्ञ आहात, त्रैलोक्यामध्ये सर्वत्र आपला संचार आहे, सर्वांचं आणखी गुणदोष आपल्याला माहिती आहे. माझं काय न्यून, काय माझं शिल्लक राहिले तेवढं सांगा आणि माझ्या मनाला शांती प्राप्त करून द्या. नारद म्हणाले, वेदव्यास महर्षे यथा धर्मादयश्चार्थ मुनिवर्यानुकीर्तिता न तथा वासुदेवस्य महिमा शनुवर्णिता. धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थ सर्व जीवाला त्याची आवश्यकता आहे. पण या 4 पुरुषार्थासंबंधी जेवढं आणखी महाभारतामध्ये आपण सांगितलेलं आहे, वासुदेव भगवान वासुदेवाचा महिमा मात्र आपण काही तसा वर्णन केलेला नाही. पुरुषार्थाला प्राधान्य दिलेलं आहे. ज्या भगवंताच्या लीला ऐकणारे जे आहे, चिंतन करणारे, त्यांना पूर्ण शांती प्राप्त होती आहे. म्हणून वेदव्यास महर्षे आपण ज्ञानी आहात. भगवान श्रीहरींनी काय काय लीला केलेल्या आहेत हे तुम्हाला कोणाला विचारायला जायला नको आहे. समाधी लावून आपण बसल्याबरोबर आपल्याला सर्व ही भगवंतांचे अवतार, त्यांनी केलेली सगळी चरित्र ही सगळी आपल्या डोळ्यासमोर येतील आणि त्याप्रमाणे स्मरण करून आणि तो ग्रंथ आपण ते पुराण करा. भगवंताचं ज्याच्यामध्ये वर्णन आहे अशी पुराण रचना आपण करा. हे सांगितलं नारदांनी. आणि स्वतः भगवंताच्या भक्तीचा प्रभाव कसा आहे हे सांगण्याकरता आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत नारद सांगत आहे. अहम पुरातीत भवे भवम मुने दास्यास्तु कस्याश्चन वेदवाजिना. पूर्वजन्मामध्ये मी एका खेडेगावात दासीचा मुलगा, एका दासीचा मुलगा म्हणून जन्माला आलो होतो म्हणाले. 5 वर्षाचा मी झालो. आमच्या गावामध्ये काही संत मंडळी आली, महात्मे आले, गावाबाहेर उतरलेले आहे. त्यांच्या दर्शनाकरता मी रोज जाऊ लागलो. त्यांच्या मुखातून हरिकथा मला ऐकायला मिळाल्या. प्रसाद रोज त्या ठिकाणी मला मिळत असे. तिथंच भोजन करणं, तिथंच त्यांची सेवा करणं, हरिकथा ऐकणं, यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये आणखी भगवत कथा श्रवण करून भगवत प्रेम निर्माण झालेलं आहे.
त्या सर्व ऋषी मंडळींच्या कृपेनं भगवत भक्तीच्या प्रभावाने ज्ञानही मला झालं. हे सर्व विश्व हे मिथ्या आहे, भासणार आहे, खरंही नाही आणि खोटही नाही. भासताय दिसताय म्हणून खोटं म्हणता येत, विनाशी आहे एक रूपाने राहू शकत नाही म्हणून सत्यही म्हणता येत नाही. असं काहीतरी आहे म्हणा, त्यालाच मिथ्या म्हणतात. हे मला पक्क समजलं. 4 महिने मुक्काम त्या ऋषींचा झाला. रोज मला हरिकथा श्रवण करण्याचा लाभ झालेला आहे. चातुर्मास संपल्यानंतर ती ऋषी मंडळी निघाली. मला मात्र जाता आलं नाही. माझी आई जिवंत होती, तिला सोडून मला जाता आलं नाही. माझं कर्तव्य आहे. त्यांच्या उपदेशाने आणखी कृपेनं मला शांती मिळालेली आहे. आपल्या पूर्वजन्माचा वृत्तांत इतकाच नारदाने सांगितला आणि वेदव्यासांना सांगताय ही भक्ती भगवंताची सर्व लोकांना समजावी, त्यांना मिळावी, ही भक्ती वाढावी, याच्याकरता आपण हा ग्रंथ करा म्हणाले. वेदव्यास विचारतात, नारदा पुढं तुमचा जन्म कसा गेला सांगा ना, सगळं चरित्र ऐकवा मला. कसं आयुष्य आपलं गेलं, शरीर तुमचं कसं पडलेलं आहे, पूर्वीचं स्मरण आपल्याला कसं राहिलं, हे सगळं सांग. नारद सांगतात, ऋषी महाराज ती सगळी संत मंडळी निघून गेल्यानंतर एकात्मजामे जननी योषिन मूढाच किंकरी मय्यात्मजे नन्यगतौ शक्रे स्नेहानुबंधनम. एकुलता एक मी मुलगा माझ्या मातेला, माझ्यावर अतिशय प्रेम त्या माऊलीचं आहे म्हणाले. परतंत्र आहे, दुसऱ्याची कामं धामं करण्याकरता तिला जावं लागत होतं. अशा रीतीनं माझा काळ चाललेला आहे. मला काही त्या ऋषींच्या पाठीमागं जाता येईल ना, ते निघून गेले. एके दिवशी माझी माता आणखी आपल्या स्वामीच्या घरी गेली कामा करता. परत येताना सर्वदंश तिला झाला, आणखी तिचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. मला समजलं आहे. नारद सांगतायत, मला त्यावेळेला असं वाटलं म्हणाले, तरा तरहवीशस्य भक्तानां शमभीप्सदा अनुग्रहं मन्यमान प्रातिष्ठन् दिशमुत्तरा. तळमळ माझ्या मनामध्ये लागलेली होती. ते महात्मे कुठं गेले असतील, त्यांना गाठलं पाहिजे, त्यांच्या सान्निध्यामध्ये राहिलं पाहिजे. पण हा एक पाश होता माझ्या पाठीमागं आईचा, मला सोडून जाता येईना. सर्पदंश झाला आणि ती गेल्यामुळे ईश्वराने माझ्यावर मोठी कृपा केली असं मला वाटलं. म्हणजे आईला मृत्यू यावा असं नारदांना वाटलं असा अर्थ नाही आहे. संशोधन कोणी असं करतील. सर्व पाशातून मला मुक्त केलं, कारण मी आता तिकडं वळलेलोच आहे, ईश्वराशिवाय दुसरं मला काही नाही. निघालो मी, गाव सोडलं, उत्तर दिशेला निघालेलो आहे. अनेक गावं लागतायत, नगरं लागली, वनं लागली. जाता जाता एका ठिकाणी मी अरण्यामध्ये आलेलो आहे. भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. नदीमध्ये स्नान केलं मी त्या ठिकाणी, पाणी प्यालो. आणखी एका अश्वत्थ वृक्षाखाली डोळे झाकून आसनामध्ये बसलेलो आहे. शांतपणाने भगवंताचं चिंतन करू लागलो. ईश्वराच्या कृपेनं आणखी ते भगवंताचं स्वरूप माझ्या चित्तामध्ये प्रगट झालेलं आहे. आणखी मला अत्यंत तन्मय अवस्था प्राप्त झाली. डोळ्यातून अश्रुधारा वाहता आहे, अंगावर रोमांच उत्पन्न झालेला आहे, आनंद मला वाटतो. इतक्या काय झालं कोणाला ठाऊक, मी एकदम उठून उभा राहिलो, आसन सोडून गेलं, डोळे उघडले आणि ते रूप सगळं अदृश्य झालेलं आहे. तो आनंद गेला माझा. पुन्हा मी आसन घालून बसलो आणि पुन्हा प्रयत्न करू लागलो, ध्यान करावं त्या रूपाचं, पुन्हा ते रूप मनामध्ये यावं, तो आनंद मिळावा. पण नाही, पुन्हा काही नाही. आकाशवाणी झाली,
हंत अस्मिन् जन्मनि भवान नवान द्रष्टुमिहार्हति. बाळ, या जन्मामध्ये माझ्या दर्शनाला तू अधिकारी नाहीस म्हणा. जोपर्यंत अंतःकरणामध्ये अनेक वासना भरलेली आहे, शुभाशुभ वासनाने अंतःकरण अगदी भरून गेलेलं आहे, त्यांना माझं दर्शन होत नाही. एकदा कसं दाखवलं तुम्ही रूप तेही सांग. माझं रूप एकदा तुला दाखविल्यामुळे मी नाही असं तुला कधीच वाटणार नाही. तू नास्तिक होणार नाहीस म्हणाले. तुझी श्रद्धा कायम राहावी, फक्त मला वेळ आहे, मला अधिकार मिळवायचा आहे, ईश्वर नाही असं तुला कधी वाटणार नाही. म्हणून तुला सज्जनांची संगती सेवा तुला घडली आहे. माझ्याबद्दल दृढ प्रेम तुला तुझ्या चित्तामध्ये उत्पन्न झालेलं आहे. हे शरीर ज्या वेळेला तुझं पडेल त्यावेळेला पुढच्या जन्मामध्ये आणखी साक्षात्कार संपन्न तू होशील आणि माझ्या कृपेनं तू मुक्त होशील. आकाशवाणी मी ऐकली वेदव्यास महर्षे, आणि काय करायचं, या जन्मामध्ये काही मला दर्शन नाही. ईश्वर चिंतन करतो आहे, नामस्मरण करतो आहे, त्या महात्म्याने सांगितलेल्या भगवंताच्या कथा त्यांचंही चिंतन करतो आहे, असा माझा काळ गेला. ब्रह्मदेव प्रलय काळ संपत आलेला आहे, पुन्हा सृष्टी रचना करायची आहे, त्याला ते जागे झाले ब्रह्मदेव. त्यांच्या श्वासाबरोबर मी त्यांच्या शरीरामध्ये गेलो होतो. पुन्हा सृष्टी रचनेच्या वेळेला श्वासातून बाहेर आलो म्हणाले. आणखी मला हे रूप मिळालेलं आहे. जन्माबरोबर आणखी भगवंताचं पूर्ण ज्ञान मला आहे आणि भगवंतांच्या कथा ह्या आणखी निरंतर ऐकाव्या, सांगाव्यात लोकांना, लोकांच्याही मनामध्ये आणखी प्रेम निर्माण करावं, हे माझं कार्य चाललेलं आहे. माझ्या जन्माचं हे रहस्य तुम्हाला सांगितलं, पण हा अधिकार मला जो मिळाला तो भगवंताच्या भक्ती प्रभावाने मिळालेला आहे. त्या भक्तीचा प्रसार होण्याकरता आपण चांगला एखादा ग्रंथ, पुराण एखादं चांगलं करा, असं सांगून देवर्षी नारद महर्षी भजन करी आणखी निघून गेलेले आहे. पुढं काय झालं शौनक ऋषीने विचारलेलास. नारदांच्या आदेशाप्रमाणे ही न्यूनता भरून काढण्याकरता आणि वेदव्यास महर्षीने ठरविलेलं आहे की भगवंतांचं चरित्र सर्व वर्णन करायचं, दुसरं काही नाही. आपल्या आश्रमामध्ये प्रातःकाळच्या वेळेला ध्यानस्थ बसले व्यास महर्षी. शुद्ध अंतःकरण आहे, ज्ञान संपन्न महात्मे, साक्षात भगवंताचे ते अवतारच आहेत. भगवंताची माया शक्ती कशी आहे, मायेनं मोहामध्ये सापडलेला हा जीवात्मा कसा आहे, तो कसा अनर्थ संसार दुःख कसा भोगतो आहे, ह्याचा हा अनर्थ हे सर्व दुःख दूर करण्याकरता भगवत भक्ती योग म्हणजे काय आहे, हा सगळा विचार त्यांनी केला. आणि हे सर्व लोकांना समजावून सांगण्याकरता ही भागवत संहिता त्यांनी तयार केली. वेदव्यास महर्षी समाधी अवस्थेमध्ये असताना हे भागवत त्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे, सगळं पाहून लिहिलेलं आहे. यस्यां वै सूयमाणायां कृष्णे परमपुरुषे भक्ती उत्पद्यते पुंस शोक मोह जरापहा. भागवताचं महत्व सांगताय श्रुती. जे भागवत श्रवण केलेलं असताना भगवान श्रीहरी संबंधी अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण होत आणि त्या भक्तीनं काय होत, शोक मोह जरापहा, सगळे शोक मोह दूर होतात, म्हातारपणही निघून जातं, म्हणजे शरीराचे जे काही विकार आहेत ते सगळे विकार दूर होतात. अशी ही भागवत संहिता तयार करू शुकाचार्य जे आपले पुत्र आहेत ज्ञानी ब्रह्मज्ञानी त्यांनाही त्यांनी शिकून ठेवली. प्रसार झाला पाहिजे. शौनकाने पुन्हा विचारलं, अहो पण शुकाचार्यांनी अभ्यास केला कसा,
बाहेर त्यांचं लक्षच नाही आहे ना, समाधीमध्ये नेहमी असणार आहे. सूतजी सांगतात की श्री महाराज, हे जे आत्मज्ञानी महात्मे आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ती ही नैसर्गिक असती म्हणाले. भगवंताचे गुण त्या शुकाचार्यांच्या कानावर पडले. कृष्ण चरित्र थोडस त्यांनी ऐकलं वेदव्यासांच्या शिष्यापासून आणि एकदम त्यांची समाधी उतरली. त्या शिष्यांच्या जवळ गेले. शुकाचार्य, अरे कुणी तुम्हाला शिकवलं? मला घेऊन चला, मला अभ्यास करायचा. हरेर गुणाक्षिप्त मतीर भगवान बादरायणी हरिगुण श्रवण केल्याबरोबर ती निर्गुण निराकार ब्रह्मसमाधी सुटली त्यांची आणि आले ते शिष्यांच्या बरोबर वेदव्यासांच्या जवळ आले. पिताजी, मला हे भागवत सांगा. आणि सर्व अभ्यास त्यांनी केलेला आहे. उत्तम बुद्धी आहे, ज्ञान आहे. आता परीक्षित राजा भागवताचा वक्ता कसा झाला, काय झाला, ती कथा सांगितली. आता श्रोता परीक्षित राजा याचं चरित्र सांगताय. यदांबधे कौरव संजयानाम वीरेश्वसो वीरगतिंगतेषु. कौरव पांडवांचं युद्ध समाप्त झालेलं आहे. 18 दिवस सर्वही वीरांचा संहार झाला. दोन्ही पक्षाला जमलेले एकंदर 18 अक्षौहिणी सैन्य आणखी नाहीच झालं. शेवटच्या दिवशी भीमाने दुर्योधनाचाही नाश केला. मांडीवर गदा प्रहार करून दुर्योधनही खाली पडलेला आहे. अश्वत्थामा, कृपाचारी आणि कृतवर्मा यादव हे तिघे दुर्योधनाच्या सैन्यापैकी शिल्लक राहिले होते. अश्वत्थाम्याला पांडवांच्या बद्दल अत्यंत राग आलेला आहे. त्यांच्या सेनापतीनं आपल्या बापाला मारलेला आहे. त्या सेनापतीला तर मारायचंच आहे, पण ज्यांच्या सेनापतीमुळे आपला बाप मेला त्या पांडवांचाही नाश करायचा आहे असं अश्वत्थाम्याने ठरवलेलं आहे. शेवटच्या दिवशी रात्री विजय मिळालेला आहे. सर्व पांडव आपल्या आपल्या शिबिरामध्ये स्वस्थ झोपलेले आहेत. पांडवांना घेऊन गोपाळकृष्ण दुसरीकडे गेले होते. त्या शिबिरात राहिले नाही. दोन्ही दरवाजावरती कृपाचार्य आणि कृतवर्मा यांना राहण्याला सांगितलं. अश्वत्थाम्यांनी आपण आत शिरलेला आहे मध्यरात्रीच्या वेळेला. आणखी त्यांनी अगोदर धृष्टद्युम्नाच्या शिबिरामध्ये जाऊन त्याला लाथ मारून जागा केली. तो उठला. मी अश्वत्थामा आहे म्हणाले. द्रोणाचार्याला तू मारलेला आहेस ना, तुला मारण्याकरता मी आलेलो आहे. लाथा बुक्क्या घालून त्याला तुला शस्त्राने मरण येणार नाही म्हण, तुझा नरकातच पाठवायला. मारलो त्याला. 18 दिवस पर्यंत हा पांडवांचा सेनापती सुरक्षित राहिला हो. कौरवांचे बदलते सेनापती, भीष्म गेले, द्रोण गेले, कर्ण गेला, शब्द गेला, पण हा अगोदर हो. तो शेवटी मारलं त्या. याप्रमाणे आणखी त्याच ठिकाणी त्या दिवशी द्रौपदीची 5ही मुलं त्या शिबिरामध्ये होती. त्यांनाही ठार मारलं अश्वत्थाम्याने. पांडवांच्या वंशाला कुणीही ठेवायचा नाही, निर्वंश पांडव हा त्याचा निश्चय झालेला. दुसरी दिवशी सकाळी ही बातमी समजली. पांडव दुसरीकडे होते. कृष्णाने त्यांना दुसरीकडे घेऊन गेले होते, कृष्ण भगवान. आणि हे झालं. सगळं सैन्य आपलं राहिलेलं मारलं अश्वत्थाम्याने. सेनापती मारला आणि आपली 5ही मुलं मारलेली आहे. धर्मराजांच्या मनावर इतका परिणाम झाला. विजय कुणाला झाला म्हणाले. कौरव विजयी झाले का पांडव विजयी झाले? काय विजय घेऊन करायचा? सगळी मुलं गेली. आता काय? अभिमन्यू पूर्वीच गेला होता युद्धामध्ये. द्रौपदीला अत्यंत दुःख झालेलं आहे. बिचारी रडत बसलेली आहे. संबंध आयुष्य अपमान आहे, दुःख आहे. अरण्यामध्ये राहावं लागलेलं आहे. आणखी अत्यंत अपमान सहन करावा लागलेला आहे. शेवट तरी चांगला होई
मुलं आहेत, आता आपलं राज्य करतील, आपण आनंदात राहू. सगळं गेलं, संबंध आनंद गेले. कृष्णार्जुन तिच्या जवळ आलेले आहे. अर्जुनाने सांगितलं, द्रौपदी मी आत्ता जाऊन त्या अश्वत्थाम्याचा शिरच्छेद करतो आणि मग तुझं समाधान करण्याकरता येतो म्हणाले. निघाले कृष्णार्जुन, रथामध्ये बसू अश्वत्थाम्याला धरून आणण्याकरता निघाले. तोही आणखी त्यालाही वाटलंच की आपण आता इथं राहून उपयोग नाही. तो बाहेर पडलेला आहे हस्तिनापूर सोडून. तो पुढं जातोय आणि त्याला गाठलं. या कृष्णार्जुनाने रथातून हे निघाले होते. त्यांनी पाहिलं आता आपल्याला संरक्षण काही यांच्याकडून होणार, मारणार आहे. म्हणून प्राणरक्षणाकरता त्यांनी आणखी पाणी हातामध्ये घेऊ ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. अजानन उपसंहारम सूत सांगताय. ब्रह्मास्त्राचा उपसंहार कसा करावा हे त्याला ज्ञान मिळालेलं नाही आहे. प्रयोग फक्त ज्ञान आहे, उपसंहाराचं ज्ञान नाही. अर्धवट ज्ञान आहे, तरी सुद्धा त्याने ते सोडलं. चारी बाजूला अत्यंत तेज पसरलेला आहे. सर्व लोकांचा नाश होण्याची पाळी आलेली आहे. अर्जुनाने भगवंतांना विचारलं, हे कुठलं तेज आलं म्हणाले. भगवान म्हणाले, हे ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे म्हणाले अश्वत्थाम्याने. तूही ब्रह्मास्त्राचा प्रयोग, तुला पूर्ण ज्ञान आहे. अश्वत्थाम्याने त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं, यांनीही आपल्या ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला असताना सर्व प्रजाजनांचा संहार होऊ लागला. मग भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, दोन्हीही अस्त्रांचा उपसंहार तू कर. त्याने लगेच दोन्हीही अस्त्र शांत केली आहे आणि रसातून खाली उडी मारून अश्वत्थाम्याला धरलेला आहे. त्याचे हात दोन्ही बांधून टाकलेले आहेत आणि त्याला घेऊन निघाले. द्रौपदीच्याकडं न्यायचं आहे त्याला. त्याची परीक्षा पाहतायत भगवान गोपाळ कृष्ण. कार्य अर्जुना, त्या द्रौपदीच्याकडं कशाला घेऊन जातोस याला? इथल्या इथं ठार का मारत नाही? निजलेल्या मुलांना ज्यांनी मारलेला आहे हा किती क्रूर आहे म्हणा. कशाला जिवंत ठेवतोस? परंतु आपल्या गुरुजींचा मुलगा आहे, मोठा गुरुभक्त होता अर्जुन. त्यांनी काही मारलं नाही. द्रौपदीच्या समोर आणून उभं केलेलं आहे. ती आपली मान खाली घालून रडती आहे बिचारी. काय करा? द्रौपदी, हा तुझा अपराधी आणलेला आहे, धरून आणलेला आहे. तू सांगशील ती शिक्षा मी याला करणार आहोत. वर आणखी डोकं उसळून तिनं पाहिलं. खाली मान घालून अश्वत्थामा उभा राहिले, हात बांधलेले आहे. एकदम उठली. पुत्रशोक नाही, काही नाही. संसार सगळा पुत्रशोक विसरून गेलेली आहे. आणखी अश्वत्थाम्याच्या जवळ जाऊन तिनं नमस्कार केला. त्याला मोठा ज्ञानी महात्मा आहे, आपल्या गुरुजींचा मुलगा आहे. लगेच तिनं आणखी अर्जुनाला सांगितलं, मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो नितरांगुरु. सामान्य आणखी शास्त्र सांगती आहे, विशेष शास्त्र सांगती आहे. हे सगळंही तिनं सांगितलं. आणि द्रौपदी जे सांगेल तशी शिक्षा करायची याने ठरली. द्रौपदीनं सांगितलं, याला सोडून द्या, जीवदान द्या याला. हा ब्राह्मण आहे, सर्व धनुर्वेदाचा ज्याने अभ्यास केलेला आहे. आणखी दुसरं कारण तिनं सांगितलं अर्जुनाला, की याच्या पित्याजवळ तुम्ही अभ्यास केला, ज्यांची सेवा केली द्रोणाचार्यांची, आणि सर्व ज्ञान तुम्ही धनुर्वेदाचं मिळविलं. देवाना नाही सर्वांना अजिंक्य आपण झाला. तेच द्रोणाचार्य आज तुमच्या समोर अश्वत्थाम्याच्या रूपाने उभे राहिलेले आहेत. हे तुमच्या लक्षात येत नाही. अश्वत्थाम्याला मारायचं म्हणजे द्रोणाचार्यांना मारण्याचा दोष आहे, म्हणून सोडून द्या. हेही कारण सांगितलं. आणखी कारण शेवटी सांगितली आहे ती अत्यंत दयाभाव मनामध्ये आहे. मारोगी अस्य जननी गौतमी पतिदेवता यथाहम मतवत्सार्ता रोदिमी अश्रुमुखी मोह. याची माता अजून जिवंत आहे.
तिला पुत्रशोक व्हावा अशी माझी इच्छा नाही. पतिव्रता स्त्री पती गेला म्हणाली या मुलाकडे पाहून ती जिवंत राहिलेली आहे, यालाही तुम्ही मारून टाकल्यानंतर जन्मभर तिला दुःख करावं लागेल. मला पुत्रशोकाचा अनुभव मला येतोय. माझ्यासारखं दुःख या माऊलीला, याच्या आईला देऊ नका, एवढी माझी प्रार्थना आहे. केवढा दयाभाव मनामध्ये आहे. भगवंतानी जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे, आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. हा अधिकार श्रेष्ठ योगी पुरुषा. आपल्याप्रमाणे सर्वही सुखी असावे. आपल्याला जी दुःख भोगावी लागतात ती दुःख कुणालाही आणखी मिळू नये. सगळे दुःख रहित असावे. ही ज्याची मनोभूमिका आहे तो मोठा योगी आहे. भगवान सांग. महान भगवत भक्त कृष्ण भक्त द्रौपदी सर्व मुलं ज्यांनी मारलेली आहे त्या अश्वत्थाम्याला मारू नका म्हणून सांग. ही आत्मौपम्य बुद्धी जी आहे ही ईश्वराची कृपा आहे. गेली मुलं जाऊन काय करणार, राहिली असती तरी हे मिळालं असतं का. सर्व मंडळी आश्चर्यचकित झालेली आहे की द्रौपदी काहीतरी याला मारा, रागाने काहीतरी बोले. नाही, राग नाही, सोडून द्या म्हणे. धर्मराजाला सुद्धा आश्चर्य वाटलं की काय ही द्रौपदी अरण्यामध्ये मला रागावून बोलायची. मी तुमच्या धर्मामुळे हे सगळं गेलं, राज्य गेलं, दुर्योधनाने सगळं घेतलं आणि आता म्हणाले कुठा केवढा धर्म आहे. सर्व ही कृष्णाने, भगवान गोपाल कृष्णाने, सर्व ऋषी मंडळीने आणखी तिचं हा चांगली आहे द्रौपदी असं सांगितलं. भीमाला मात्र राग आले. तो म्हणाला नाही, मी याला जिवंत सोडणार नाही. पुत्रशोकामुळे ही वाटेल तशी काही बुद्धी आहे, याला काही भान नाही आहे, शुद्धी नाही आहे, मी याला जिवंत सोडणार नाही. भगवान गोपाळ कृष्ण म्हणाले अर्जुना, द्रौपदीची मुलं ज्यांनी मारली ती द्रौपदी सांगती आहे की याला जिवंत सोडून द्या. आणि हा तुझा ज्येष्ठ बंधू भीम म्हणतोय सोडणार नाही. काय करायचं तुझं तू ठरव बाबा. कितीही आणखी दुर्वर्तन करणारा ब्राह्मण जरी असला तरी त्याला देहदंड देऊ नये हीही माझी आज्ञा आहे. आणि आतताई वधा राहणा, घर जाणणारा, सर्वांचा नाश करणारा जो आहे त्याला तत्काळ त्याला ठार मारावं हीही माझी आज्ञा आहे. तू विचार कर मनाने आणि योग्य ते कर. द्रौपदीची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि भीमाचे समाधान झालं पाहिजे. अर्जुन मोठा ईश्वर भक्त, गुरुभक्त. भगवंताचा अभिप्राय त्याच्या लक्षामध्ये आलेला आहे. ते जरी स्पष्ट बोलले नाहीत तरी लक्षामध्ये आलं. त्याने लगेच तलवार उपसलेली आहे. अश्वत्थाम्याचे सगळे केस कापून टाकले. जन्मापासून त्याच्या मस्तकामध्ये, केसामध्ये एक दिव्य मणी होता तो काढून घेतलेला आहे. केस सगळे कापून टाकू आणि त्याला बालहत्या केल्या ज्यांनी सर्व तेज त्याचं गेलेलं आहे त्याला लगेच आज्ञा केली, आमच्या हद्दीमध्ये तू राहू नको, इथून हद्दपारीची शिक्षा तुला दिली. दुष्ट ब्राह्मणाला हाच दंड शास्त्राने सांगितलेला देहदंड नाही आहे. अश्वत्थामा निघून गेला. सर्वही आणखी पांडव पुत्र शोक झाल्यामुळे अत्यंत दुःखी झालेले आहे. द्रौपदीला बरोबर घेऊन गंगा तीरावर गेलेला आहे आणि जलांजली त्याने सर्वांना दिलेली आहे. इकडं धृतराष्ट्र गांधारी दुःखामध्ये पडलेले आहे. सगळी 100च्या 100 मुलं या भीमानी मारून टाक. तिकडं त्यांना पुत्र शोक झाला. इकडंही द्रौपदी, पांडव हेही पुत्र शोकामध्ये व्याकुळ झालेले आहे. भगवंताने सगळ्या ऋषी मंडळींना सांगितलं, यांचं सांत्वन करा, काहीतरी सांगा यांना. कालगती आहे म्हणाले, कालाने कोणत्या वेळेला काय होईल काही सांगता येईल. पूर्ण सुख आहे आपल्याला असं वाटतं एकदम दुःखाचा आघात उत्पन्न होतो. अशी काही विलक्षण कालाची स्थिती आहे. पांडवांच्याकडून आणखी यज्ञयाग वगैरे केले धर्मराजाच्याकडून आणि पुष्कळ दिवस झालेले आहेत म्हणून त्यांची अनुज्ञा घेऊ
द्वारकेला जाण्याकरता भगवान गोपाल कृष्ण रथामध्ये जाऊन बसले. आता रथ निघणार इतक्यात ती अभिमन्यूची पत्नी उत्तरा धावत धावत आली. पाही पाही महायोगिनी, हे योगी श्रेष्ठा योगेश्वरा श्रीकृष्णा, माझं रक्षण आपण करा. दुसरा कोणीही माझं रक्षण करा. माझ्या पाठीमागा हा बाण आलेला आहे. मी मरणार म्हणाल, मी जिवंत राहा. मला जिवंत राहण्याची इच्छा नाही, पण माझ्या गर्भामध्ये आणखी पांडवांचा वंश आहे, त्याचा नाश होऊ नये. थांबवायला सांगितलं. रथ थांब म्हणाले आणि रथातून खाली उतरले. उभा अपांडवमिदं कर्तुं द्रौणैरस्त्रमबुध्यत. त्यांच्या लक्षात अश्वत्थाम्याला निदान बंदीखान्यात तरी ठेवायला पाहिजे होतं. चुकला, जीवदान दिलं द्रौपदीच्या समाजात, त्याला सोडायला नव्हतं. त्याच अश्वत्थाम्याने आणि या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे. ब्रह्मास्त्राचा प्रयोग कुणावर करायचा, काय नाही, केव्हा करायचा, हे सगळे शास्त्रीय नियम आहेत. धर्मयुद्ध ते लक्षातच नाही. क्रोध मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे त्याला काही विचार नाही. पांडवांच्या अंगावरही 5 बाण आले ब्रह्मास्त्रामुळे. सुदर्शनास्त्राने सर्व बाणांचा नाश केला आणि उत्तरेला सांगितलेलं आहे, जा म्हणाले तू अंतःपुरामध्ये आनंदात राहा. तुझ्या गर्भाचा नाश होणार नाही, निश्चिंत राहा म्हणाले. हा तुझा मुलगा होणार आहे, तुला सगळ्याला सुखी करणार आहे. तिला पाठवून दिलेला आहे आणि भगवान श्रीहरीने त्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे. सूक्ष्म ब्रह्मास्त्र म्हणजे अमोघ आहे. त्याचा प्रतिकार कोणीही करू शकत नाही. त्याच्यावरती अर्जुनाला ब्रह्मास्त्र सोडावं लागलं. असं हे ब्रह्मास्त्र, आणि ते गर्भामध्ये गेलेलं आहे. तिथं दुसऱ्या अस्त्राचा प्रयोग करणं म्हणजे धोकाच आहे. दुसरा अर्जुन सुद्धा काही करू शकणार नाही. त्यामुळे भगवान श्रीहरींनी त्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे. 9 महिने ते गर्भामध्ये राहील. त्या मुलाचं संरक्षण करताय. सर्व बाजूला पसरलेलं ते ब्रह्मास्त्राचं तेज आपल्या गदेनं सर्व नाहीसं. मुलाला त्या तेजाचा स्पर्श होऊ नये, हे काय मातेला तरी करतात. तर गर्भवास ज्यांनी सोसला तो महात्मा परीक्षित राजा केवढा पुण्यवान असला पाहिजे, की ज्याच्या बरोबर भगवान श्रीहरी 9 महिने गर्भात राहिले. ज्यांना गर्भवास नाही आहे, भगवंताला कर्म नाही म्हणून जन्म नाही. हे जन्म कर्म दाखवली ही सगळी दिव्य आहे, जीवांच्या प्रमाणे नाही आहे. ही सगळी व्यवस्था लावून दिलेली आहे. आणखी निघाले पुन्हा द्वारकेला जाण्याकरता. आपली आत्याबाई कुंतीच्या जवळ आली. आत्याबाई आता येतो म्हणाले, पुष्कळ दिवस झाले. तुमची मुलं आता राज्य कारभार करतील, तुम्हालाही आणखी आनंद दिसेल सगळा. आता जातो म्हणाले मी द्वारकेला. गोपाळ कृष्ण कोण आहे ह्याचं ज्ञान कुंतीला उत्तम होतं. हा आपला भाचा आहे असं नाही, भावाचा मुलगा असो ते समजत नाही. त्या कुंतीला स्तुती केली. नमस्ते पुरुषं स्वाद्यम ईश्वरं प्रकृतेः परम अरक्षम सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितम. हे ईश्वराचं स्वरूप आहे. आदिपुरुष आपण हा. सृष्टी रचना आपल्यापासून झालेली आहे. प्रकृतीचं नियंत्रण करणारे. कोणालाही आपल्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. आत बाहेर असून सुद्धा कोणी ओळखू शकत नाही. मायेचा पडदा आहे. पण असं आपलं स्वरूप अदृश्य असताना सुद्धा सर्व ऋषी मंडळींना, श्रेष्ठ मंडळींना भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रिया. कृष्णावताराचा हेतू काय म्हणून एक ऋषींचा प्रश्न आहे. ह्या कुंतीच्या स्तुतीमध्ये तो हेतू आला.
आपण अवतार घेऊन कशा करता आला तर मोठे मोठे महर्षी आपली भक्ती करणारे त्यांना भक्ती कशी करावी हे शिकवण्याकरता आपण आले. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमः. आपण म्हणाले देवकीला कंसाने आणखी कारागृहामध्ये टाकलेलं होतं. आपणही तिच्याजवळ राहिला नाही, राहता आलं नाही आपल्याला. अत्यंत शोकाकुल झालेली देवकी आपली माता, तिला त्या कंसाचा नाश करून त्या कारागृहातून बंदीखान्यातून आपण सोडवलं म्हणाले. पण मातेपेक्षा सुद्धा आमच्यावर तुमची कृपा जास्ती आहे. किती संकट आमच्यावर आली. भीमाला विष बाजलं ज्याने, अग्नीमध्ये आमचा नाश करण्याचा प्रयत्न केला. अनेक राक्षस आम्हाला भेटले वनवासामध्ये. त्या सभेमध्ये आणखी दुर्जनाने द्रौपदीची विटंबना केली. वनवासातली संकट आम्हाला भोगावी लागली. आणि या भारतीय युद्धामध्ये अनेक मोठ्या मोठ्या अस्त्रांचा प्रयोग झालेला आहे. ह्या अश्वत्थाम्यानेही पुष्कळ अस्त्राचा प्रयोग त्यावेळेला केलेला आहे म्हणाले. पण ह्या सर्वही संकटापासून आपण आमचं रक्षण केलेलं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.